आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय वाघमारे मॅडम, तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? आमच्यापासून पिच्छा सोडवायच नाही वाटतं तुम्हाला? आजची भेट कमी पडली का? म्हणजे परत भेटावं वाटतंय की काय? तसं असेल तर सांगा, आलो मग घरीच येऊन बोलतो. म्हणजे बाहेर ये लवकर. काय झालं आत्या? काय झालं? हे काय आहे? फोन आहे. म्हणजे तो फोन हाय ही मला बी दिसतंय, पर तो हाय कुणाचा? यो फोन. हा, ह्योच फोन. एकीकडे पैसे चोरीला गेल्याचं नाटक करत्यास आणि दुसरीकडे एवढा महागडा फोन घेऊन येत्यास. त्याच्या आणि एवढ्या रातचं पोरांचं फोन येते ती भेटता येतो म्हणून. काय चाललंय काय ग तुझं? अग नाही ग. नाही ग, ते काय नाही. तुझी चोरी पकडली गेली आता. कोण हाय कोण ह्यो? बलमा. बलमा गाडी मागवतो. काय गरज नाही, सगळी सोंग कळतात आम्हाला. अगं आत्या, हा माझा फोन नाही आहे आणि तू कोणी बलमा नाही आहे. नाही कसं? कोणी बलमा नाही म्हण. अगं धडधडीत नाव लिहून येते त्याच्यावर बलमा म्हणून. हे बघ, म्हणजे घराची करती झालीच म्हणून घराच्या मर्यादा संस्कार विसरायच्या नाही. त्या खानदानाचं माझ्या भावाचं नाव मातीत मिळवू नगस. वाघमारे मॅडम, हो वाघमारे मॅडम. म्हणजे काय चाललंय समज? आल्यावर सांगते. घ्या, आलाय जा बलमा. अगं आत्या, खरंच तसं काय नाही. हा मंजू, ते जो कोणी आहे त्याला आत बोलू. असं दारात बोलत उभं राहणं बरं दिसत नाही. बर. तू घरात आला तर आपलं काही खरं नाही. पगार त्यानं आपल्याकडे दिलता हे सगळ्यांना कळल. थांब, काय त्यासनी घरात बिरात बोलवायचं नाही एवढ्या रातचं. काय असेल ती बाहेरच्या बाहेर मिटवायचं आणि लई गुलू गुलू बोलत बसू नकस. घरात ये चड्डीशी. आल्या 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 मॅडम आल्या. आहे का आता? मी घरापर्यंत आलोय आणि तुम्ही 2 पावलं बी पुढे येणार. सरकारी सोन्याची अंडी देणारी कोंबडी भलत्याच हातात जाईल. अशी बरी जाईल. काय जरी झालं तरी मंजीचं लगीन तानाजी बरोबरच होणार. आता हा कोण? हवं आपला डीजे. त्या मूर्खानं स्वतःला डीजे म्हणून त्याचं नाव बी बापाला विसरायला लावले. आणि काय हो, अटक केलेल्यांचे फोन घरी आणता का तुम्ही? अशी पद्धत असते का कुठे? अहो ते सॉरी. सत्या, फोन चेक कर. मुद्दाम नेला असेल मॅडमनी फोन टॅपिंग बिपिंग करायला. मोबाईल डेटा चेक कर.
गेला बाजार हॉटस्पॉट वापरून पिक्चर बघितला असतील मॅडमनी. काय हो? नाही हो, लक्षात नाही राहिलं, चुकून घेऊन आले. काय मम्मी? तिकडे अरे मुडक्या, तिकडे बघ, जा खाली आणि त्या पोराला चांगलं सुनीव. अरे तुझ्या होणाऱ्या बायकोला दिवे लागण्याच्या येळेला फेटाय आलाय. मम्मी मला नाही करायचं मंजूशी लग्न, आणि मंजूला त्याच्याशी लग्न करायचं असेल तर करू दे की. मी मामाचा शब्द वाया जाऊ देणार नाही. मी त्याच्या पोरीशीच लग्न करणार, पण अमरीशी. आमरी सोबत आहे ना? रेशान आहेस, ती हिंगलत बी नाही तुला. ते बघ, तुला जेवढं सांगत्या का नाही तेवढं कर. हे बघ, खाली जा, नाहीतर कायमच ह्या घरातनं बाहेर होयाचं, कळलं काय? बघतोच चला. अरे तुम्ही परत आले का? कोण हाय? कोण तुम्ही? सत्या, वाघमाऱ्यांच्या घरातला पोकांडार कळून फोडायला लागलाय. काय काम काय तुमचं? अरे तुझ्या ताईने माझा मोबाईल आणला होता. अरे ही माझी ताई नाही, ही माझी होणारी बायको आहे. आणि मी हिचा होणारा नवरा. अरे हसायला काय झालंय? अरे एक जोक आठवला रे, म्हणून असं. कुठला जोक? सांग की दादा. थांब सांगतो. काय असतं माहितीये? काय? एक नवरा एक नवरा आणि पुढे नवरा आणि थांब सांगतो. सांग. काय असतं माहितीये? काय? एक नवरा दादा, अरे सांग की जोक. एक नवरा. अरे सोन्या, आता वेळ नाही सांगायची, नंतर वेळ आली की सांगतो पिल्लू. अरे जोडा चांगला आहे बना. वारे सारख्याला वारक भेटलाय घ्या तुम्हाला आणि तुमच्या होणाऱ्या मिसेसना होणाऱ्या लग्नाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. वाघमारे मॅडम, लग्नाची पत्रिका पाठवा, आम्ही दोघं पण येतो तुमच्या लग्नात. चला. सुनंदे, काय झालं वंस? मी तुला म्हणलं होतं, पोरगी कमवायला लागली की तिचा हात लगेच पिवळं करायचं असते ती. तू काय म्हणली होतीस? माझ्या पोरीचं तसं काय नाही, पण हिथं मी माझ्या डोळ्यांनी बघून आल्या. तुझी ही पोरगी हातात हात घेऊन उभी होती बाहेर.
दाखवायच तर लाज आहे का हिला? पण मी माझ्या भावाला शपथ दिला होता ना, तुझी पोरगी कशी जरी असल तरी मी तिला सून करून घेईन म्हणून. त्याच्यामुळं आता ही थेरच चालायची नाही ती. बापाच्या महागारी त्याचं नाव धुळीत मिळवू नगस. अगं जितक्यापणी त्याला छळलंच, निदान मेल्यावर तरी त्याला त्रास देऊ नका. आत्या तू काय बी बोलू नकोस हा. इतर का नाही अख्ख्या खानदानाला घेऊन डुबणार आहे. तोंड बघ कसा वाचा चालतंय हिचं. तोंड चालतंय म्हणजे तुला आत्या खरंच. आमरे ऐका, तुम्ही ना सगळं हिचं ऐका. शेवटी विकतच घेतलेला हिने. हा तसंच समज हवं तर. अगं आम्ही नसतो ना तर बाप मेल्यानंतर दारोदार भटकत बसला असता. आम्ही होतो म्हणून ही आहे समज. सुनंदे, मला काही या पोरीचं काय खरं वाटत नाही. कमवायला लागल्या का नाही की हाताबाहेर जात्या त्या पोरी. वंस अहो अल्लड वय हाय होतं असं. पण माझ्या दोन्ही बी पोरी वावगे वागायच्या नाहीत. 100 नंबरी सोनं आहेत दोघी बी. तुला जर असं वाटतंय ना ही 100 नंबरी सोनं आहे तर येत्या 3 दिवसात डीजेचा आणि मंजूचा साखरपुडा करायचा. मम्मी अगं आणि हे बघ, नाही जर म्हणलीस का नाही तर हिजन त्या पोराचं काय तर झंगाट हाय म्हणजे हाय. अगं आत्या खरंच तसं काय नाहीये. नाही ना, मग तुझा आणि डीजेचा साखरपुडा ठरला. सगळे काय कशी दिसते मी? एकच नंबर. चला फोटो काढा. ए नीट काढायची सवय. थांब गागल घालती. सगळे काय आता बसून फोटो घ्या. अगं ये तुम्ही नाही ग, मी बसणार. हा मम्मी मम्मी इकडे 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 इकडे. मम्मी परस परस दाखवा. अहो मम्मी पदर पदर. मम्मी इकडे इकडे. काय तुमचं का नीट सांगत नाही काय नाही. हे सवय कवे माझा बी एक फोटो घ्या ग. काढला असता पण चार्जिंग कमी आहे. बरं माझ्याच यायला चार्जिंग संपलेलं असते तुमचं. नटम वगैरे. ए सपने तुझं फुटचं मरू दे तिकडं. आधी मला सांग कशी दिसते मी? वाटते का नाही वरमाई? एकदम छान. सगळीकडे आता सप्त्याची गाडी आणि माझा फोटो. हे बरं चला निघूया. परत मला सासऱ्याच्या दुकान ओपन जायचंय. रोज बोर्ड दाखवून दात काढत सगळ्यांना दाखवत असतोय. हो बघा माझा जावई, हो बघा माझा जावई. कामगारांचा आवाज काय तर फरक असतो. सांग जरा तुझ्या बापाला. अगं जावायला कसं वागवलं पाहिजे? असं वागवतात काय? तू पण सांग की जरा तुझ्या मम्मीला. असं वागतात होय सुने संग? दिवसभर फोटो काढताना एक फोटो सुने बरोबर काढू वाटत नाही. श्रीमंत घरातली सुनांना म्हणून खुश आहे पण शेवटी जे नशिबात असते ना तेच होते. खरे आमच्या नशिबात पण पेडवाला सासराच होता. रोज सासऱ्याचा उद्धार करायलाच पाहिजे का? मग रोज सासूबद्दल बोललंच पाहिजे का? संध्याकाळी सांगते तुला. रोज रोज लग माझा कंदी पेवडा. कंदी हे काय बाप्पा अजून आवडलं नाही होय तुम्ही? काय गरज आहे का त्यांची? येऊन काय करणार तिकडं? ना लेकाबद्दल कधी जिवाळा ना प्रेम. जिथं तिथं त्याची बदनामीच करतात. पोरीकडच्या अजून सांगायचे काय बाय? त्यापेक्षा बसू दे की चित्र काढत घरातच. तसं बी पोरगी मीच बघितली, मीच पसंत केली आणि जुळणारे पण मीच. सपना तुम्ही जा. तसंही मला हे पेंटिंग पूर्ण करायचंय. आणि माया, मुलीच्या बापाचा पैसा नाही तर मुलगी कशी आहे? सत्याला सांभाळेल या घराला सांभाळेल अशी बघा. बघा कोण देत आहे संसाराचे धडे? तुम्ही किती सांभाळून घेतलं? विचारा की एकदा स्वतःला.
कधी लक्ष घातले का संसारात घरात? मम्मी जाऊ दे, तू दादाला हाक मार बरं, मला आधीच उशीर होतोय. चल पटकन. आलोय आलोय. हे बघा सपने सत्याला सत्या, पोरगी तुला शोभल अशीच आहे, मला माहितीये. पोरगी तुला नक्की आवडेल. तुला पोरगी आवडली का लगेच लग्नाची तारीख ठरू. कशाला एवढी घाई करायची? नाही म्हणजे बघू की अजून 2-3 पोरी. येतो का बघा नको शेंडा हाणू. तसं बी आपल्या टेटसला शोधतील अशा पोरी लई कमी आहे. मी काय म्हणतोय, आपली पावसाळी चर्चा नंतर करू, आधी आपण निघू. जय द्या जा, हा रिलर काढ. लगेच काढू. माझं कोकरू लेकरू वागरू कसलं गोड दिसतंय. चल आता फक्त काहीच दिवसांचा प्रश्न आहे. मग हिचं घर, हिचा पैसा समद आपलं. आपला डीजे मालक होणार मालक. तीन दिवसात कसं करणार साखरपुडा? दिदे दिदे, अगं दिदे कुठे आहे तू? दिदे दिदे लवकर बाहेर ये, लवकर. काय झालं आमरे? अगं आई ये तर आधी सांगतो. दिदे आत्या कुठे आहे? मम्मी थांबतो मी बोलते. अगं आत्या आत्या लवकर ये, लवकर ये, लवकर ये. वय वय सांगते सांगते. दिदीच्या लग्नाचा मार्ग मोकळा झालाय. अगं आत्या, आम्ही तिघींनी ना रात्रभर लई विचार केला. आता आत्यानं साखरपुडा एवढा तडकाफडकी ठरवलाय म्हणजे लगीन पण लवकरच होणार असेल. होय ना आत्या? आता लग्नात आणि लग्नानंतर काही बी इग्नो नकोच. आणि आत्यानं तर पप्पांना सबूत बी दिला होता की दिदीचा सांभाळ करील. आणि डीजे तर दिदीला फुलासारखा सांभाळेल. म्हणून दिदीनं विचार केला ही नोकरी सोडायची. आणि तिनं रात्री सरांना कळवलंय. हे बघ सरांचा रिप्लाय बी आलाय, दिदीनं नोकरी सोडली. हे अगं ही काय म्हणते? ही अशी कशी सोडली नोकरी? नाही म्हणजे केव्हा सोडली नोकरी? हे काय आजच सकाळी सोडली नोकरी. आता दीदीचं लग्न होणार म्हणल्यावर दीदी नोकरीचं आणि घराचं दोन्ही कसं बघणार ना. हे जर असं झालं तरी हिचा आपल्याला काय उपयोग? आपण पण रस्त्यावर येऊ हिच्यासारखं. हे बघ म्हणजे प्रेमानो, हे मंजू बाळा, अगं हे सोन्या, अरे माझ्या सोन्याच्या तुकड्या, अगं नोकरी कशाला सोडायची? नाही म्हणजे काय गरज होती नोकरी सोडायची? अगं मी आहे ना, मी का नाही समज घर सांभाळी. तू अजिबात काळजी करू नकस. तुझी आणि डीजेची पोरं बाळ सुद्धा मी सांभाळेन. तू टेन्शन घेऊ नकस. पण असं काय करू नकस बाई. मंजू हे बघ, तू 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 एक काम कर, तुझ्या त्या साहेबांनी फोन लाव. हा, आणि त्यासनी म्हणावं मी नोकरी नाही सोडणार अजिबात सुद्धा. हा, सांगणार ना तू फोन करून. काहीच नाव आहे, दे फोन. अगं आमरे फोन दे इकडं. नाही आलंय. हे काय आलंय आलंय. मंजू बाळा, अगं काय अडचण आहे? नाही म्हणजे हे बघ, तुझी काय जरी अडचण असेल का नाही तरी
मी हाय की, मी तुझी सगळी अडचण दूर करीन. मी एक काम करते, मी का नाही तुझ्या त्या साहेबांकडे तुझ्यापर्यंत येते. तू अजिबात काळजी करू नकस. त्याच नीट ठणकावून सांगते तिला नोकरीवर ठेवून घ्या म्हणून. हा चल 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 आपण जाऊ. त्या नाही सोडली मी नोकरी. नाही सोडली बाई, नाही सोडली तिने नोकरी. ही मग काय म्हणत होती? अमृता मस्करी करते. मस्करी? ही मस्करी करायची येळ आहे? सुनंदे, लय हाताबाहेर चालल्यावर का पोरगी? काय बोलत्या, काय वागत्या, जरा सुद्धा ताळमेळ राहिला नाही तिला. नाही 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 नाही, ही माझ्या भावाचे संस्कार नाही. तर ज्यापासून तुझ्या एकटीच्या हातात आल्या ते का नाही पोरी, तेव्हापासून बिघडल्या त्या. वंसाव असं काय बी नाही, गंमत करते ती. गंमत वाटली तुम्हासनी? मला गमतीत घेऊ नका. रत्ना काटे नाव आहे माझं, आणि तुम्हाला आता शेवटचं सांगून ठेवत्या. या 3 दिवसात डीजेचा आणि मंजूचा साखरपुडा, आणि त्याच्यानंतर लगीन होणार म्हणजे होणार. आता माघार नाही, माघार नाही.